अलबेला सजन भाग 14. मीरा घरी तर आली, पण तिचं अजिबात कुणाकडे लक्ष नव्हतं. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू होता, तो म्हणजे रणजित तिला विसरला. ना तिने काही खाल्लं, ना ती रात्रभर झोपू शकली. रणजितला सकाळी जाग आली तेव्हा लता आणि संग्राम त्याच्या जवळच बसून होते. संग्राम आणि लताने 1 मिनिटसुद्धा त्याला एकटं सोडलं नव्हतं. त्यांना भीती होती की आबासाहेब किंवा संजय हे दोघांपैकी त्याला मीराबद्दल काही सांगतील. गुड मॉर्निंग माय बॉय, संग्राम त्याला जागी झालेलं पाहून म्हणाला. रणजितने त्याला पाहून काहीच रिप्लाय केला नाही. बरं झालं तू लवकरच उठलास, आपण निघूया आता, नाहीतर पाऊस कधीही सुरू होईल, संग्राम म्हणाला. हो, मी पण तेच म्हणत होते. रणजित बाळा, थोडं फ्रेश हो, मग आपण लगेच निघूया हां इथून, लताही प्रेमाचं खोटं नाटक करत त्याला म्हणाली. ठीक आहे, रणजित पुन्हा म्हणाला. संजय आणि मामा कुठे आहेत? रणजित आजूबाजूला बघत त्यांना विचारत होता. लता आणि संग्रामने एकमेकांकडे पाहिलं. ते असतील त्यांच्या घरी, आपला आपण निघूया. चल तू लवकर तयार हो, लता त्याचा विषय टाळत पुन्हा म्हणाली. नाही, मला त्यांना भेटायचं आहे, रणजित म्हणाला. कशाला भेटायचं आहे? गरज काय आहे त्याची, संग्राम म्हणाला. मागच्या 1.5 वर्षापासून त्यांनी माझा वेडेपणा सहन केला आहे, रणजित ज्यांना रोखून बघत शांत आणि धारदार आवाजात म्हणाला. त्याची किंमत देऊ आपण त्यांना, त्यासाठी इथे थांबायची गरज नाही, संग्राम पुन्हा म्हणाला. सगळ्या गोष्टीला पैसा हाच उपाय नसतो डॅड. एनिवे, तुम्हाला नाही समजणार, कारण तुम्ही पैशाशिवाय कधी कुणाचा विचार केलाच नाही, रणजित पुन्हा म्हणाला आणि संग्रामला ती गोष्ट लागली. मला वाद नकोय रणजित, आपण इथून निघतोय म्हणजे निघतोय, संग्राम पुन्हा म्हणाला. सुरुवात तुम्ही केली. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की मी सगळ्यांना भेटल्याशिवाय मुंबईला परत जाणार नाही, रणजित म्हणाला आणि बेडवरून उठला. त्याने अंगावर शर्ट घातलं आणि दवाखान्याच्या बाहेर आला. रणजित थांब, संग्राम त्याच्या पाठी येत म्हणाले. तोच समोरून संजय येत होता. रणजित उठलास तू? कसं वाटतंय आता? संजय रणजितला पाहून म्हणाला. आय एम ऑल राईट संजय, रणजित त्यावर स्मित हास्य करून त्याला म्हणाला. गुड, आता तुझा तापही कमी झाला आहे, संजय पुन्हा त्याला चेक करत होता. हो, मामा मामी कुठे आहेत? रणजितने विचारलं. वाड्यावर, संजय म्हणाला. अच्छा, मला जाण्याआधी त्यांना भेटायचं आहे, रणजित संजयला म्हणाला. ठीक आहे, चल, संजय म्हणाला. मग रणजितने एकदा संग्रामवर नजर टाकली आणि संजयच्या बुलेटवर त्याच्या पाठीमागे बसून ते वाड्यामध्ये निघून गेले. डार्लिंग, ही लोक रणजितला काही बाही सांगून फितवणार तर नाहीत ना? मला खूप भीती वाटते. आता कुठे तो नीट झाला आहे, त्यात पुन्हा त्याला त्रास नको, लता नाटकीपणे म्हणाली. डोंट वरी, त्यांनी काहीही जरी सांगितलं तरी रणजित त्या मुलीला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही, संग्राम गूढ हसत म्हणाला. मग तेही त्याच्या मागे गेले. संजय रणजितला घेऊन वाड्यावर आला. रणजित, माझं बाळ ठीक झालं, मालती त्याला पाहून मिठी मारून म्हणाली. रजनी केल्यानंतर मालतीने रणजितला खूप प्रेम दिलं होतं. तो जेव्हा सुट्ट्यांमध्ये त्यांच्याकडे राहायला यायचा त्याला रजनीची कमी कधीच भासायची नाही. त्याने खाली वाकून त्यांना पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. अरे बस बस, असं नको वाकू, तुझं डोकं दुखेल, मालती म्हणाली आणि मग त्याने तिला मिठी मारली. ये आत ये, मालती त्याला घेऊन आत आली. रणजित आत आला. आबासाहेब त्यांच्या आराम खुर्चीवर विचार करत बसले होते. त्यांच्या डोक्यात हाच विचार होता की आता मीराचं काय होणार. मामा, रणजित त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याच्या आवाजाने त्यांची तंद्री भंग पावली. त्यांनी त्याच्याकडे बघितलं. मामा, मी मुंबईला परत जातोय, रणजित त्यांच्या पायाशी बसून पुन्हा म्हणाला. आबासाहेबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तुम्ही जे माझ्यासाठी केलं ते मी कधीच विसरणार नाही, रणजित म्हणाला. त्यावेळी तुला आपल्या लोकांची प्रेमाची गरज होती, तेच आम्ही केलं. तुझ्या आईवर म्हणजे माझ्या बहिणीवर माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे आणि तू तिची एकुलती एक निशाणी आहेस. तुला असं बेवारसपणे मी कसं राहू दिलं असतं, आबासाहेब डोळ्यात पाणी आणून म्हणाले. मला माहीत आहे मामा, तुम्ही कधीही माझ्या भल्यासाठीच विचार करत असता, रणजितही भाऊक होत म्हणाला. तुला वाटतं ना की मी नेहमी तुझ्या भल्याचा विचार करतो, आबासाहेब म्हणाले. हो, रणजित म्हणाला. मग माझं एक ऐकशील, आबासाहेब खूप आशेने त्याला विचारत होते. बोला ना,
मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, रणजित त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला. मीराला स्वीकार, आबासाहेब म्हणाले आणि त्याचा हात हातात घेतला. रणजितने त्यांच्या हातातून हात काढून घेतला. मामा, हे शक्य नाही, रणजित एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला. का शक्य नाही? तुला माहीत तरी आहे का तिने तुझ्यासाठी काय काय केलं आहे? आबासाहेब पुन्हा म्हणाले. नर्स आहे ती माझी, तिने तिचं काम केलं, म्हणून काय मी तिच्याशी लग्न करू? रणजित पुन्हा म्हणाला. मीरा तुझी नर्स नाही आहे रणजित, आबासाहेब थोडंसं भाऊक होत म्हणाले. मीरा तुझी पत्नी आहे. महादेवाच्या समोर तू तिच्या गळ्यात वरमाला टाकून मंगळसूत्र बांधलं आहेस. याला सगळं शिवापूर साक्षी आहे, आबासाहेब पुन्हा म्हणाले. त्यावेळी माझी मेंटल कंडिशन ठीक नव्हती मामा, हे तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे हे लग्न अवैध आहे, त्याला कुणीही मान्य करणार नाही, रणजित म्हणाला. तिने मान्य केलं त्याचं काय? संजय त्या दोघांचं बोलणं ऐकून मध्येच म्हणाला. मी म्हणलं नव्हतं कुणाला माझा नवरा म्हणून स्वीकार कर. रादर ती एक सुशिक्षित शिकलेली मुलगी असून असा वेड्यासारखा निर्णय घेतलाच कसा, मला हेच समजत नाही आहे, रणजित म्हणाला. बरोबर आहे तुझं, कारण ती बुद्धीने नाही तर मनाने विचार करते आणि त्यावेळी तिने तिच्या मनाचं ऐकलं. तुला भावनिक आधाराची गरज होती, तो आधार ती बनली, संजय खिन्नपणे हसून म्हणाला. या सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत संजय. आय एम सॉरी, मी त्या मुलीला माझ्या आयुष्यात स्थान देऊ शकत नाही, रणजित पुन्हा म्हणाला. रणजित अरे, संजय पुढे बोलतच होता की बस. मीराचा पाठीमागून आवाज आला. जिन्यावर उभं राहून ती त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती. मीरा, संजय तिला पाहून गडबडला. बस झालं दादा, खूप झालं समजावून सांगणं. आता मला कुणालाही काही सांगायचं नाही, कारण रणजित जर मला खरंच विसरले असतील तर या गोष्टी त्यांना सांगून त्याचा काहीच उपयोग होणार नाही, मीरा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तुम्हाला मी आठवत नाही ना रणजित? आपण एकत्र घालवलेला वेळ आठवत नाही? मीरा भाऊक होऊन त्याला विचारत होती. रणजित फक्त तिच्याकडे बघत तिचं ऐकत होता. तुम्हाला हे नातं मान्य नाही, ठीक आहे. तुम्हाला जायचं आहे ना, तुम्ही जाऊ शकता. माझ्याकडून तुम्ही या बंधनातून मुक्त आहात, मीरा डोळे पुसत म्हणाली. मीरा बाळा, अगं आपण बोलून काहीतरी मार्ग काढूया, आबासाहेब तिचं बोलणं ऐकून कळवळून म्हणाले. नाही आबा, खूप झालं. माझ्यासाठी तुम्ही कुणापुढेही लाचार व्हायची गरज नाही, मीरा मागे उभ्या असलेल्या लता आणि संग्रामला बघून म्हणाली. हे लग्न स्वीकारण्याचा निर्णय पूर्णपणे माझा होता. आता रणजित ठीक झाले आहेत, त्यामुळे जे लग्न त्यांना मान्य नसेल ते मीही त्यांच्या या निर्णयात त्यांच्यासोबत आहे. मला कुणावरही जबरदस्तीने हे लग्न सोपवायचं नाही, मीरा म्हणाली. रणजित, तुम्ही या बंधनातून मुक्त आहात, मीरा पुन्हा रणजितकडे बघून म्हणाली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. मीरा, मालती तिच्या मागे काळजीने गेली. रणजित चल, उशीर होतोय, संग्राम म्हणाला. ठीक आहे, येतो मामा. काही चुकलं असेल तर माफ करा, रणजित हात जोडून म्हणाला आणि वाड्याच्या बाहेर पडला. अंगणात संग्रामच्या गाड्या उभ्याच होत्या. रणजित एका गाडीत जाऊन बसला. मीरा तिच्या खोलीत खिडकीतून त्याला पाहत होती. त्याची नजर एकदा वाड्यावर गेली आणि खिडकीत उभी असलेली मीरा त्याला दिसली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण रणजितने त्याची नजर फिरवली आणि गाड्या तिथून निघाल्या. गाड्या वाड्याच्या बाहेर पडून गावाच्या वेशीवर आल्याच होत्या की समोरून गोपाळ आणि त्याची गँग त्याच्या गाडीला आडवी झाली. ड्रायव्हरने ब्रेक मारला. काय झालं? लता म्हणाली. मॅडम, पुढे मुलं आहेत, ड्रायव्हर म्हणाला. मुलं? संग्राम आणि लता पुढे बघत म्हणाले. गोपाळ आणि त्याची गँग हातात हात पकडून रस्ता रोखून उभे होते. ते रणजितला रागाने बघत होते. ड्रायव्हर, त्यांना लगेच बाजूला कर, आधीच उशीर होतोय, संग्राम दात आवळत म्हणाला. हो सर, ड्रायव्हर म्हणाला आणि गाडीतून उतरत होता. 1 मिनिट, मी बघतो, असं म्हणून रणजित गाडीतून उतरला. रणजित त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. सगळे त्याला अतिशय रागाने बघत होते. व्हॉट हॅपन? तुम्ही माझा रस्ता का रोखला आहे? रणजित खिशात हात घालून त्यांना म्हणाला. तू मीराला सोडून जातोयस रणजित? वनिता म्हणाली. तू आपली मैत्री तोडून जातोयस ना रणजित? गोपाळ म्हणाला. ओ, म्हणजे तुम्ही माझे फ्रेंड्स आहात राईट? रणजित त्यांना पाहून हसून म्हणाला. अजिबात नाही, श्याम म्हणाला आणि त्यावर रणजितने भुवया उंचावल्या. फ्रेंड्स असं न बोलता न सांगता जात नाहीत, श्याम म्हणाला. हे बघा, मला खरंच काही आठवत नाही. संजयने सांगितलं की मी इथे स्कूलमध्ये जात होतो. तुम्ही माझे क्लासमेट आहात ना? रणजित पुन्हा म्हणाला. हो, आपण एकाच वर्गात आहोत. किती मस्ती केली आहे आपण, किती खेळलो आपण, भांडलोसुद्धा. तू ते सगळं विसरलास? गोपाळ त्याला तिरस्काराने बघून म्हणाला. हे बघा, मला खरंच काही आठवत नाही, पण तुम्हाला बघून असं वाटतं आहे की खरंच मी तुमच्यासोबत खूप छान टाईम स्पेंड केला असेल, रणजित हसून म्हणाला. आम्हाला आमच्या मैत्रीला विसरलास काही हरकत नाही. तू मीराला कसं काय विसरू शकतोस रणजित?
गोपाळ त्याच्याकडे पुन्हा रागाने बघत म्हणाला. तुझी गर्लफ्रेंड तुझी बायको आहे ती, वनिता म्हणाली. हे बघा मुलांनो, तुम्ही समजता तसं काही नाही. मी इथे आलो तेव्हा कसा होतो तुम्हाला माहीत आहे ना. एनिवेज, तुम्हाला सांगूनही काही समजणार नाही. तुम्ही अजून खूप लहान आहात, रणजित त्यांना समजावत होता. आम्हाला सगळं जरी समजत नसलं तरी इतकं तर नक्कीच समजतं की तुझ्यासाठी मीरा किती महत्त्वाची होती. तिच्याशिवाय तुझा दिवस उजळत नव्हता की मावळत नव्हता. तू तिला कसं काय विसरू शकतोस, वनिता डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मी बरोबर बोलत होतो ना श्याम. हा आपल्या मैत्रीच्या अजिबात लायक नाही, हा मीराच्या लायक नाही. पण तुम्ही माझं काही एक ऐकलं नाही. बघा आता, हा तिला असं सोडून जातोय, गोपाळ म्हणाला. बरोबर आहे तुझं गोपाळ, हा खरंच आपल्या मीराच्या लायक नाही. तूच मीरावर खरं प्रेम करतोस, रमेश डोळे पुसत म्हणाला. हो, आता मलाही पटत आहे. आपला गोपाळ मीरासाठी छान आहे, हा रणजित नाही. श्यामही रणजितकडे रागाने बघत म्हणाला. तुला तिला सोडून जायचं आहे ना, जा. तुला तिचं प्रेम आठवत नाही ना, ठीक आहे, जा, तू सगळं सोडून विसरून जा. तुझ्या खऱ्या आयुष्यात परत जा. पण आम्ही घेऊ मीराची काळजी. मी प्रेम करेन तिच्यावर, तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करेन. तुझी कधीच आठवण येऊ देणार नाही तिला. आणि मी मोठा झाल्यावर तिच्याशी लग्न पण करेन. एकटी नाही राहणार ती. चला रे, गोपाळ रडत मी त्याच्या बघून म्हणाला आणि त्याच्या मित्रांना म्हणाला. सगळे रस्त्याच्या बाजूला झाले. गोपाळ पुन्हा थोडं पुढे जाऊन थांबला आणि पुन्हा पाठीमागे येऊन रणजितला रागाने बघत होता. रणजित आता काय झालं या आविर्भावात त्याच्याकडे बघत होता. रणमीर, असं म्हणत गोपाळने त्याचा फोन रणजितच्या हातात ठेवला. रणजितने फोनकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले, पण गोपाळ पुढे काहीही न बोलता तिथून निघून गेला. रणजित त्यांना जाताना पाहत होता. त्याला त्यांचे दुःखी चेहरे बघून खूपच वाईट वाटत होतं. रणजित, लताने त्याला आवाज दिला. कमिंग, रणजित म्हणाला आणि गाडीत जाऊन बसला. त्याने हातातील फोन एकदा बघितला आणि दीर्घ श्वास घेत फोन खिशात टाकून दिला. ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि पुन्हा मुंबईचा रस्ता धरला. रणजित जसजसं शिवापूरपासून दूर जात होता त्याचं मन अधिकच अस्वस्थ आणि बेचैन होत होतं. पूर्ण रस्ताभर तो एकदम शांत होता. मुंबई, सरदेशमुख मॅन्शन. संग्रामच्या गाड्या रणजितला घेऊन मॅन्शनमध्ये दाखल झाल्या. रणजितने गाडीची काच खाली करून मॅन्शनकडे बघितलं. मॅन्शन संध्याकाळच्या लाईटमध्ये अधिकच उठून दिसत होतं. माय स्वीट होम, रणजित त्याचं घर बघून पुटपुटला. कम, लता रणजितच्या हातात हात गुंफत म्हणाली. रणजित, लता आणि संग्राम मॅन्शनच्या मेन दारातून आत येतच होते की ग्रँडमाचा आवाज आला. जीत, तिथेच थांब. ग्रँडमा, रणजितची आत येणारी पावले जागीच थांबली. काय झालं माई, लता म्हणाली. रश्मी, ग्रँडमाने रश्मीला आवाज दिला. आले माई. रश्मी हातात औक्षण करण्यासाठी आरतीचं ताट घेऊन बाहेर आली आणि ते पाहून रणजित हसला. रश्मीने कुंकवाचा टिळा लावून त्याचं औक्षण केलं आणि नजर काढली. रणजितने रश्मीच्या पायांना स्पर्श करून तिचा आशीर्वाद घेतला. या मॉडर्न जमान्यात पण अशा गोष्टींवर विश्वास ठेवला जातो, कमाल आहे, लता कुत्सिक हसत रश्मीकडे बघून म्हणाली. याचं महत्त्व नास्तिक लोकांना नाही कळणार. तू तो विषय सोडून दे, ग्रँडमा म्हणाली आणि त्यावर लतांनी डोळे गोल फिरवले. आता आत ये, रश्मी रणजितच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने म्हणाली. ग्रँडमा, रणजित पळत जाऊन त्यांच्या पायाशी बसत मांडीवर डोकं ठेवलं. ग्रँडमाचे डोळे भरून आले होते. त्या त्याच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरवत त्याला कुरवाळत होत्या. किती प्रार्थना केली देवाला माझं बाळ लवकर नीट होऊ दे म्हणून, पण आज त्याने ऐकलं. ग्रँडमा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. कशी आहेस तू, रणजित त्यांच्या हातावर ओठ टेकवत म्हणाला. तुझ्या विना कशी असणार होते, ग्रँडमा म्हणाली. मी खूप त्रास देतो ना तुम्हाला सगळ्यांना, रणजित डोळ्यात पाणी आणून म्हणाला. हो, खूप त्रास दिलास तू आम्हाला, ग्रँडमा म्हणाली. आय एम सॉरी, आता कधीच तुम्हाला त्रास देणार नाही, रणजित म्हणाला आणि सगळे भाऊक झाले. भाई, रेणू त्याला पाहून पळत त्याच्याजवळ आली. माझी डॉल, रणजित तिला उचलून घेत म्हणाला. तू ठीक झालास भाई, रेणूला त्याला सगळं ठीक झालेलं बघून रडत आवरून होत नव्हतं. हो डॉल, मी ठीक झालोय, प्लीज डोंट क्राय. तू रडलेलं मला अजिबात आवडत नाही, माहिती आहे ना तुला, रणजित म्हणाला. हो माहिती आहे, रेणू डोळे पुसत म्हणाली. जीत, यशवंत म्हणजे त्याचे काका म्हणाले. काका, रणजित त्यांना मिठी मारून म्हणाला. खूप मिस केलं तुला, यशवंत डोळ्यात पाणी आणून पुन्हा म्हणाले. हो, काकासोबत बुद्धिबळ खेळायला कुणीच नव्हतं, तुला माहीत आहे काका, चेस तू नव्हतास तर चेस खेळतच नव्हते, रेणू हसत म्हणाली. डॉल, यशवंत तिला डोळे मोठे करून म्हणाले. दीप होता ना खेळायला तुमच्यासोबत, रणजित हसत म्हणाला. तो आणि त्याची गिटार, यामध्ये तो काय चेस खेळणार, तुझ्यासोबत खेळण्यात जी मजा येते ते इतरांसोबत येत नाही, यशवंत म्हणाले. आता घर कसं अगदी भरल्यासारखं वाटत आहे ना, ग्रँडमा त्यांचं बोलणं ऐकून म्हणाली.
रणजित सगळ्यांना भेटून त्याच्या रूममध्ये निघून गेला. दादा, मीरा नाही आली तुमच्यासोबत? रश्मी संग्रामला म्हणाली. ती अशी कशी येईल रश्मी? देशमुखांची सून आहे ती. 2 दिवसानंतर तिला रीतसर आणायला जाऊया. ग्रँडमा हसत म्हणाली. ती आता येणार नाही माई, लता म्हणाली. म्हणजे? ग्रँडमा न समजून म्हणाली. म्हणजे रणजितने तिला स्वीकारलं नाही, संग्राम म्हणाला. काय? ग्रँडमा आश्चर्याने म्हणाली. हो, मी तर अगोदरच या गोष्टींच्या विरोधात होतो, पण तुम्हीच ऐकलं नाही. शेवटी रणजितने तेच केलं जे मी म्हणत होतो. त्याला मीराला आठवतही नाही, संग्राम गर्वाने म्हणाला. काहीही बोलू नको संग्राम, रणजित मीराला विसरणं शक्यच नाही, ग्रँडमा म्हणाली. हेच खरं आहे माई, आणि आता प्लीज बंद करा ते मीरा मीरा पुराण. एवढं काय आहे त्या मिडल क्लास मुलीमध्ये? लता ठसक्यात म्हणाली. टू बी कंटिन्यूड.